नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण सेमी गव्हर्नमेंट MBBS मेडिकल कॉलेजची या वर्षाची फी बघायची आहे. फी स्ट्रक्चर बघायचं आहे. पहिलं कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, सायन, मुंबई. मुंबईमध्ये असलेलं हे कॉलेज आहे. याची वर्षाची टोटल फी आहे 12 लाख आहे. त्यामध्ये ट्युशन फी आहे 10,90,909 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,09,091. अशी वर्षाची फी आहे 12 लाख रुपये. ही फक्त आहे ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी. हॉस्टेल फी आणि मेस फी या वेगळ्या असतील. आपण फक्त ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी बघणार आहोत. दुसरं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, नेरूळ, नवी मुंबई. नवी मुंबईमध्ये असलेलं हे कॉलेज आहे. याची फी आहे 8,38,000. त्यामध्ये ट्युशन फी आहे 7,61,818 आणि डेव्हलपमेंट फी आहे 76,182. अशी टोटल 8,38,000 फी आहे. ही आहे वर्षाची फी. अशी 4.5 वर्ष फी भरायची आहे. तिसरं कॉलेज आहे मायमर मेडिकल कॉलेज, तळेगाव, दाभाडे, पुणे. पुणे येथील हे कॉलेज आहे आणि याची पूर्ण वर्षाची टोटल फी आहे 11,30,000. यामध्ये ट्युशन फी आहे 10,04,444 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,25,556. अशी टोटल फी आहे 11,30,000. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक. नाशिकमध्ये हे सेमी गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज आहे. याची टोटल फी आहे वर्षाची 11,96,000 आणि याच्यामध्ये ट्युशन फी आहे 10,61,224 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,34,776. अशी टोटल वर्षाची फी आहे 11,96,000. पुढचं कॉलेज आहे ACPM मेडिकल कॉलेज, धुळे. धुळे येथील सेमी गव्हर्नमेंटचं हे MBBSचं कॉलेज आहे आणि याची टोटल वर्षाची फी आहे 8,50,000 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये ट्युशन फी आहे 7,52,211 आणि डेव्हलपमेंट फी आहे 97,789. अशी टोटल वर्षाची फी आहे 8,50,000. पुढचं कॉलेज आहे NKP साळवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, नागपूर. नागपूर येथे असलेलं हे सेमी गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज आहे. याची वर्षाची टोटल फी आहे 13,95,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 12,18,341 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,76,659. पुन्हा बघा, ही जी फी आहे ती एका वर्षाची आहे. अशी 4.5 वर्ष आपल्याला फी भरायची आहे आणि याच्या पश्चामध्ये मेस फी आहे, हॉस्टेल फी या वेगळ्या फी असतील. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, अमरावती. अमरावती येथे असलेलं हे कॉलेज आहे आणि याची फी आहे 10,78,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 9,80,000 आणि डेव्हलपमेंट फी आहे 98,000. अशी मिळून टोटल फी आहे 10,78,000. पुढचं कॉलेज आहे MIMSR मेडिकल कॉलेज, लातूर. लातूर येथे असलेलं सेमी गव्हर्नमेंटचं MBBSचं कॉलेज आहे आणि याची पूर्ण वर्षाची फी, एका वर्षाची फी आहे 9,45,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 8,47,534 आणि डेव्हलपमेंट फी आहे 97,466. पुढचं कॉलेज आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर. अहमदनगर येथील हे MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि याची फी आहे 13 लाख वर्षाची. त्याच्यामध्ये ट्युशन फी आहे 11,35,371 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,64,629. अशी टोटल एका वर्षाची फी आहे 13 लाख रुपये. पुढचं कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे. पुणे येथील हे MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि याची फी आहे एका वर्षाची फी आहे 12,34,500 आणि याच्यामध्ये ट्युशन फी आहे 11,02,232 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,32,268. अशी एका वर्षाची फी आहे 12,34,500. पुढचं कॉलेज आहे गोदावरी फाउंडेशनचं डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव. जळगाव येथील हे MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. याची फी एका वर्षाची फी आहे 7 लाख. याच्यामध्ये
ट्युशन फी आहे 6,27,803 आणि डेव्हलपमेंट फी आहे 72,197. अशी 7 लाख अशी एका वर्षाची फी आहे. कमी फी असलेलं हे सेमी गव्हर्नमेंटचं मेडिकलचं MBBSचं कॉलेज आहे. कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड सेंटर रिसर्च सेंटर, सोलापूर येथील हे कॉलेज आहे आणि याची एका वर्षाची फी आहे 10,33,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 9,33,153 आणि डेव्हलपमेंट फी आहे 99,847. अशी टोटल वर्षाची फी आहे 10,33,000. पुढचं कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च सेंटर जालनाचं. हे मायनॉरिटी कॉलेज आहे आणि या ठिकाणी वर्षाची फी आहे 7,72,000. ट्युशन फी आहे 7,01,818 आणि डेव्हलपमेंट फी आहे 70,182. अशी 7,72,000 वर्षाची फी आहे आणि हे मायनॉरिटीचं कॉलेज आहे जालना येथील. पुढचं कॉलेज आहे SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, नाशिक येथलं सेमी गव्हर्नमेंटचं MBBSचं हे कॉलेज आहे. वर्षाची टोटल फी आहे 13,09,000. त्याच्यामध्ये ट्युशन फी आहे 11,61,491 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,47,509. अशी 13,09,000 रुपये एका वर्षाची फी आहे. पुढचं कॉलेज आहे BKL वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज चिपळूण, रत्नागिरी येथील कॉलेज आहे आणि याची टोटल एका वर्षाची फी आहे 11,65,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 1,29,152 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,35,848. अशी टोटल वर्षाची फी आहे 11,65,000. पुढचं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर सांगली, सांगली येथील MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं हे कॉलेज आहे आणि याची वर्षाची फी आहे 8,64,000. याची ट्युशन फी आहे 7,85,454 आणि डेव्हलपमेंट फी आहे 78,546. अशी टोटल एका वर्षाची फी आहे 8,64,000. पुढचं कॉलेज आहे SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल कणाना पडवे सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गमधलं हे MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. याची वर्षाची फी आहे 7,64,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 6,94,546 आणि डेव्हलपमेंट फी आहे 69,454. अशी टोटल फी आहे 7,64,000. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर NY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, रायगडमध्ये हे कॉलेज आहे आणि याची एका वर्षाची फी आहे 7,65,000. याच्यामध्ये ट्युशन फी आहे 6,95,455 आणि डेव्हलपमेंट फी आहे 69,545. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र गाडे मेडिकल कॉलेज अमरावती, अमरावती येथे असलेलं MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. याची वर्षाची फी आहे 8,12,000 रुपये. ट्युशन फी आहे 7,34,842 आणि डेव्हलपमेंट फी आहे 77,158. पुढचं कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, पालघर येथील MBBSचं कॉलेज आहे. याची वर्षाची फी आहे 15,57,000. याची ट्युशन फी आहे 14,15,455 आणि डेव्हलपमेंट फी आहे 1,41,545. जास्त फी असलेलं हे कॉलेज आहे. पुढचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे, पुणे येथील MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. याची फी आहे 7,50,000. याची ट्युशन फी आहे 6,81,819 आणि डेव्हलपमेंट फी आहे 68,181. आणि पुढचं कॉलेज आहे परभणी मेडिकल कॉलेज MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. याची वर्षाची फी आहे 8,77,000. याची ट्युशन फी आहे 7,95,825 आणि डेव्हलपमेंट फी आहे 81,175. हे जे आपण फी स्ट्रक्चर जे बघतो ते एका वर्षाचं आहे. याच्यामध्ये अजून मेस फी असेल, हॉस्टेल फी एक्स्ट्रा असणार आहे आणि अशी 4.5 वर्ष आपल्याला फी भरायची आहे. हे आहे महाराष्ट्रामधल्या सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.